महत्त्वाची घडामोड मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि पूरस्थितीबाबत या दौऱ्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे। फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता आहे। शेती नुकसानाच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला अत्यंत महत्त्व आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्ली दौरा केला असून दिल्लीत त्यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा केल्याची शक्यता आहे। मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। 50,000 हेक्टरी मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांच्या मागणीला विरोधकांनीही पाठिंबा देत सरकारकडे त्वरित मदत देण्याची मागणी केली। देशात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत घोषित करणारं पंजाब पहिलं राज्य आहे। पंजाब सरकारनं एकरी 20,000 म्हणजेच हेक्टरी 50,000ची मदत दिली, तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत दिली। त्यासाठी 2,215 कोटींचा निधी जारी केला। केंद्र सरकारनं पंजाबसाठी 1,600 कोटींची मदत केल्यानं महाराष्ट्रालाही 10,000 कोटींची मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत दिल्यानं राज्य सरकारही हेक्टरी 50,000ची मदत करणार का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे सध्याची राज्यातील शेती नुकसानाची परिस्थिती पाहता फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे। यावेळी ते केंद्रीय कृषी मंत्री तसंच इतर काही मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे राज्याच्या एसडीआरएफ मधील मदत अपुरी पडत असल्यानं केंद्रानं एनडीआरएफ मधून राज्याला मदत करावी अशी मागणी राज्य सरकारनं अमित शहांकडे केली आहे। शहांना दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मदतीसाठी अमित शहांना पत्र। महाराष्ट्रात 31हून अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। 50 लाख हेक्टरहून अधिक पिकाचं नुकसान झालं असून एसडीआरएफ निधीतून 2,215 कोटींचा निधी देण्यात आलाय। शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफ कडून भरीव मदतीची आवश्यकता आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून राज्याच्या एसडीआरएफ मधून मदत अपुरी ठरतेय। त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून अतिरिक्त निधी मिळावा अशी विनंती। दरम्यान फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात शेतकऱ्यांच्या मदतीच्या दृष्टीनं काही निर्णय होतो का याकडे लक्ष लागलंय। तर अतिवृष्टीच्या नुकसानाबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव, केंद्राकडून वाढीव मदत मिळण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अतिवृष्टीच्या नुकसानाचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार। केंद्रीय समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शक्यता आहे। राज्याला ठोस मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मागणी केली आहे। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, एकीकडे केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेत निवेदन देणं, दुसरीकडे फडणवीसांचा दिल्ली दौरा, ज्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांची बैठक त्यांच्याशी त्यांनी बैठक घेतल्याची माहिती शक्यता समोर येते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रस्ताव सुद्धा दिल्ली समोर ठेवण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न सरकारचे दिसतात। नक्कीच महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर केंद्र सरकारशी चर्चा सुरू झालेली आहे। मागणी करण्यात आलेली आहे की महाराष्ट्र सरकारला या आपत्ती व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जास्त निधी मिळावा म्हणून। त्यासाठी तांत्रिक बाबी म्हणून जो प्राथमिक अहवाल येणार आहे अतिवृष्टीच्या नुकसानीचा, पूरपीडित नुकसानीचा, तो अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे। आणि त्यानंतर शक्यता अशी वर्तवली जाते की केंद्र सरकारच्या काही टीम ज्या आहेत त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुद्धा करू शकते। या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर केंद्र सरकारकडून एक ठोस पॅकेज मिळावं किंवा मदत मिळावी ही मागणी जी आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कारण की महाराष्ट्रावर संकट मोठं आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि आगामी काळांमध्ये निवडणुका आहे। शेतकऱ्यांची नाराजी ही महाराष्ट्र सरकारला, महायुतीला कदापिही परवडणारी नाही। त्यामुळे जास्तीत जास्त मदत मिळावी। कारण की पंजाबच्या धर्तीवर पंजाब सरकारने जी शेतकऱ्यांना मदत दिली त्या तुलनेत महाराष्ट्र सरकारची मदत ही एकरी 4,250
50 आहे ती अत्यंत कमी आहे, तुटपुंजी आहे. त्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत वाढीव मदत देत नाही, भरघोस काही पॅकेज देत नाही, तोपर्यंत राज्य सरकार मदत करू शकत नाही. त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं साकडं घातलं जात आहे, मागणी केली जात आहे. आणि त्यासाठीच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट, मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, हे सगळे प्रयत्न यासाठीच आहे की महाराष्ट्राला ठोस मदत मिळावी आणि त्यासाठी तांत्रिक बाबी म्हणून जे नुकसान झालं त्याची माहिती केंद्र सरकारला मिळावी, NDRFच्या निकषात बदल करून काही भरघोस मदत मिळावी याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्या भागात नुकसान झालं त्या भागात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्राथमिक अंदाज नुकसानीचा अहवाल प्राप्त केलेला आहे. तो अहवाल